नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। आज तुम्ही पेपर दिलाय आणि पेपरमध्ये आपला इतिहासाचा सेक्शन हा सगळ्यात सोपा होता। या सेक्शनमध्ये तुम्ही सोडवत असताना तुम्हाला आपण घेतलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवत असतील। इव्हन कालपर्यंत तुमची रिव्हिजन सुद्धा व्यवस्थित झाली होती, त्या रिव्हिजनचा तुम्हाला ह्या परीक्षेला नक्की फायदा झाला असेल। आपण घेतलेल्या बऱ्यापैकी गोष्टी पेपरमध्ये त्याच एरियावरती आलेल्या तुम्हाला दिसतील। जास्त वेळ न घेता आज आपण आपल्या क्वेश्चनची संभाव्य उत्तरं बघूया। हे उत्तरं संभाव्य असणार आहेत। 2 दिवसानंतर आयोगाचे उत्तर येतील, तेव्हा फायनल उत्तर तुमच्या लक्षात येतील। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला क्वेश्चन होता, ब्रिटिशांनी मुझफ्फर बॉम्ब खटल्यात संबंधितातील लिखाणाबाबत खालीलपैकी कोणावर देशद्रोहाचा खटला दाखल केला। तर सगळ्यात महत्त्वाचं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळकांनी देशाचे दुर्दैव आणि हे उपाय पुरेसे नाहीत हे 2 लेख लिहिले होते, ज्या लेखांमुळे सगळ्यात महत्त्वाचं त्यांना राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता। ठीक आहे, त्यामुळे उत्तर 1 नंबर आहे लोकमान्य टिळक, लक्षात ठेवा। प्रार्थना समाजाबाबत वतीनं खालीलपैकी कोणती सामाजिक कामं केली होती। सगळ्यात महत्त्वाचा हा क्वेश्चन किती वेळा रिपीट झाला तुम्ही सांगा। प्रार्थना समाजावर आपण शिकताना बघितलं होतं की क्वेश्चन कशा टाईपचे येऊ शकतात। रिपीट आयोगाचा PYQ आहे जो की परत आयोगाने विचारला। नाम जोशी यांची सोशल सर्व्हिस लीग ही संस्था होती जी की बरोबर मजुरांसाठी काम करायची। त्यानंतर देश सेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं भारत सेवक समाज स्थापन केला होता गोपाळकृष्ण गोखले यांनी। त्यानंतर नाशिक या ठिकाणी अनाथ आश्रम होतं, हे वाक्य चुकीचं आहे कारण पंढरपूर या ठिकाणी अनाथ आश्रम होतं, लक्षात ठेवा। रावजी भोसले यांनी मदत केली होती, आपण किती वेळा बघितलं, त्यामुळे C नंबरचं वाक्य चुकीचं आहे। आणि D नंबर बरोबर आहे, महर्षी वीरा शिंदे डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली। गेल्या वर्षी गट कल हा प्रश्न होता जो परत या वर्षी आला, त्यामुळे C जर सोडलं तर A, B आणि D ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, जे की तुम्हाला 3 नंबर पर्यायामध्ये दिसेल, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शाहू महाराजांसंदर्भातचा क्वेश्चन आहे, कोणती विधाने बरोबर आहेत। ॲज अ समाज सुधारक आपण बघितले होते, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मग शाहू महाराजांचं कार्य। तर शाहू महाराजांनी सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा कायदा केला, चिपरी पेठाला शाळा काढलेली, विविध कला आणि कलाकारांना त्यांनी आश्रय दिला, लक्षात ठेवा। त्यानंतर विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला, आपण पटेल बिल बघितलं होतं। पहिलं संस्थान कोल्हापूर होतं ज्याने अंमलबजावणी केली आणि कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी बाजारपेठेची स्थापना केली। सगळ्यात महत्त्वाचे ABCD हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे। सगळेच कार्य त्यांच्याशी संबंधित असलेले आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा। खालीलपैकी कोणत्या नेत्याने आयटक कामगार संघटना अध्यक्षस्थान भूषविलं नाही। आयटक शिकत असताना मी तुम्हाला किती वेळा म्हणलं होतं, आयोगानं पहिले अध्यक्ष लाला लजपतराय एवढ्या वेळा विचारून झाले की आता पुढचा क्वेश्चन तोच असू शकतो की अध्यक्ष कोण नाही किंवा अध्यक्ष कोण राहिले हे विचारतील। बरोबर आयोगाने क्वेश्चन विचारला, ज्या गोष्टी आपण प्रिडिक्ट केल्या होत्या त्या गोष्टी आलेल्या तुम्हाला दिसतील, लक्षात ठेवा। BT रणदिवे अध्यक्ष नव्हते, CR दास होते, सरोजिनी नायडू होत्या, जवाहरलाल नेहरू होते। उत्तर फक्त 1 नंबर आहे की ते त्याचे अध्यक्ष नव्हते आणि आपल्या नोट्समध्ये सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी पाहता येतील। ठीक आहे, त्यानंतर जोड्या लावा बघा, ब्राह्मणेतर चळवळ शिकताना मी तुम्हाला काय म्हणलं होतं की त्या ठिकाणी वर्तमानपत्रावर खूप वेळा क्वेश्चन येतात। आयोगाने ब्राह्मणेतर चळवळीच्या वर्तमानपत्रावर क्वेश्चन विचारला। मुकुंदराव पाटील यांचं वर्तमानपत्र कुठलं होतं, दिनमित्र होतं। वालचंद कोठार यांचं न्यूजपेपर कोणतं होतं, जागरूक। भगवंतराव पाळेकर जागृती, श्रीपतराव शिंदे विजयी मराठा। तर सगळ्यात महत्त्वाचं 2 नंबर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, ब्राह्मणेतर चळवळीच्या वर्तमानपत्रावरचा क्वेश्चन आहे। त्यानंतर बघा, काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न असतो पहिल्या 5 असं म्हणलं होतं। मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष विचारले होते बद्रुद्दीन तय्यबजी, विषय वेगळा आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे इतिहास एवढा सोपा आहे की तो एरिया करून जाणं गरजेचं आहे। तेवढाच एरिया तुम्ही जर व्यवस्थित करून गेले ना, परीक्षेला क्वेश्चन त्याच्या बाहेर जात नाही। बघा, अचूक जोड्या ओळखा। आपण वनडेला पहिले 1.5 तास तर कायदे घेत होतो, कारण आपल्याला माहित आहे कायद्यावर प्रत्येक परीक्षेला क्वेश्चन असतो। आयोगाने 4 कायदे विचारले, त्याचं वैशिष्ट्य विचारलं। तर 1858च्या कायद्याचं वैशिष्ट्य भारत मंत्री पदाची निर्मिती, याचा अर्थ 1 ला 4 जोडी। भारत परिषद काउन्सिल 1909चा कायदा, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले। त्यानंतर 1919चा कायदा, सगळ्यात महत्त्वाचे 1919च्या कायद्यानं काय झालं होतं, प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती आली होती आणि 35च्या कायद्यानं केंद्रात द्विदल शासन पद्धती लागू झाली। मग याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाचं 3 नंबर उत्तर आहे, लक्षात ठेवा। 4, 1, 3, 5 असं त्या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल। ठीक आहे, वैशिष्ट्य विचारलेत कायद्याचे की तुम्हाला सगळे माहित आहेत, सगळा एरिया कव्हर केलेला आहे। 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाले विरुद्ध उठावात यश मिळण्याचं कारण काय होतं। सगळ्यात महत्त्वाचं 1859-60 ला आपला पहिला उठाव आहे, नीळ उठाव, जो शेतकरी उठाव मधला आहे आणि तिथे तो क्वेश्चन कव्हर होतो, लक्षात ठेवा। तर सगळ्यात महत्त्वाचं उपक्रमशीलता आणि सहकार्य राहिलं होतं। त्यानंतर संघटना आणि शिस्त होतं। मळेवाळ्यात पडलेली फूट सांगता येणार नाही। हिंदू मुस्लिम शेतकऱ्यांचं ऐक्य होतं। ABD ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, नीळ उठावाबद्दलच्या गोष्टी आहेत, परीक्षेला क्वेश्चन तिथे तुम्हाला विचारलेला आहे। त्यानंतर जोड्या लावा बघा, आपले आदिवासी उठाव, जे की आपल्या आदिवासी उठाव मधला हा एरिया कव्हर होतो। तुम्हाला म्हणलं होतं नेता नेतृत्व, लक्षात ठेवा, प्रश्न विचारतात। आयोगाने प्रदेश पण महत्त्वाचा मुद्दा होता की जो तुम्हाला उठाव आणि ते सांगितलेला आहे। आता मोपलांचं बंड कुठं झालं होतं, मलबारमध्ये, केरळच्या भागामध्ये। त्यानंतर कोलामांचा उठाव कुठं झाला होता, तर बिहारमध्ये। संताळांचा उठाव कुठं झाला होता, तर सगळ्यात महत्त्वाचं बंगालमध्ये। आणि बिल्लांचा उठाव कुठं झाला होता,
महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे आपला उठावावरचा एरिया कव्हर झाला, तिथं आयोगानं प्रश्न विचारला. ठीक आहे, त्यानंतर मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटी विरुद्ध कारवाई करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला. हा एवढा प्रश्न आपल्या नोट्समध्ये नव्हता किंवा आपल्या कुठं वाचनात पण जात नाही किंवा आपण जे शिकवतो का त्यातून ह्या गोष्टी, हा प्रश्न एवढा कव्हर होत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं उत्तर संभाव्य चार्ल्स फोर्जेट देतो. आयोग बघूया काय उत्तर देतं. तर बरीचशी माहिती बघितल्यानंतर हे नाव सापडतं. ठीक आहे, त्यामुळे हे उत्तर आहे, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपले 10 प्रश्न होते आणि या 10 प्रश्नाचे संभाव्य उत्तर. तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. गट क ची परीक्षा 2000 आता 4-5 दिवसांनी होणार आहे. म्हणजे गट क ची परीक्षा कधी होणार आहे? रविवारी, येणाऱ्या रविवारी. तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपण 1 डे बॅच फ्री ठेवणार आहे. आपल्या ऍप्लिकेशनवर हिस्ट्री बाय पवन सर या ऍप्लिकेशनवर ती बॅच एक 6 दिवसासाठी फ्री असेल, लक्षात ठेवा. मोफत असेल. तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन करा, व्यवस्थित नोट्स वाचा आणि त्याच्या माध्यमातून येणारी पूर्व परीक्षा तुम्ही गट क ची द्या, ज्या की तुम्हाला त्या परीक्षेसाठी सुद्धा शुभेच्छा. जेवढं तुम्हाला सांगतोय तेवढं करा, त्याच्या पलीकडे वेगळं काही करायची गरज नाही. सिंपल वाटणाऱ्या गोष्टी सिंपल पद्धतीने करा, परीक्षेला इतिहास मार्क देऊन जाईल. आनंद तोच होतो कारण का ज्या एरिया कव्हर केला आपण त्या एरियावर आयोगाचे क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. बऱ्यापैकी मुलांचे रिस्पॉन्स येत आहेत किंवा मेसेज येत आहेत, तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे त्या गोष्टी कव्हर केल्यानंतर प्रश्न बनतात हे तुम्हाला आज पण समजलं असेल, लक्षात ठेवा. इतिहास सोपा आहे, इतिहास अजून सोपा करण्याचा प्रयत्न करूया तुमच्यासाठी साथीनं. ठीक आहे, जास्त न बोलता आजचे उत्तर समाप्त करतो. जर आयोगाचे 2 दिवसांनी उत्तर येतील तेव्हा आपण परत एकदा फायनल चेक करूया. ठीक आहे, धन्यवाद.